तर आता ठाकरेंच्या मुलाखतीनंतर बातमी आहे फडणवीसांच्या मुलाखतीची। ठाकरेंना 1999 पासूनच मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडू लागली होती। ठाकरेंना जनहितापेक्षा सुद्धा पद महत्त्वाचं वाटत असावं असं वाटतं। एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर हा निशाणा साधलाय। लोकसभेला 30 जागा लढवाव्यात असा आमचा आग्रह होता असं सुद्धा फडणवीस म्हणाले। तर मुलाखतीमधून फडणवीसांचं अजित पवार आणि राज ठाकरे यांच्यावरही भाष्य करण्यात आलंय। ठाकरेंना 1999 पासूनच मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडू लागली होती। 1999च्या निवडणूक निकालानंतर ठाकरेंचं नाव सीएम पदासाठी पुढे येईना। नाव पुढे येत नव्हतं म्हणून ठाकरेंनी अपक्ष आमदाराच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं। ठाकरेंनी राणेंना पुन्हा मुख्यमंत्री होण्यापासून रोखण्याची सोय बघितली। ठाकरेंना जनहितापेक्षाही पद महत्त्वाचं वाटत असावं असं वाटतं। लोकसभेला 30 जागा लढाव्यात असा आमचा आग्रह होता। लोकसभेला जास्त जागा लढण्याची शिंदे गटाचीही इच्छा होती। आमच्या जागा वाढल्यात, आता आम्ही प्रत्येक उमेदवाराला मदत करतोय। अजितदादा मोदींच्या विकास कामाला पाठिंबा देण्यासाठी आमदारांना घेऊन सोबत आलेत। आरोपांमुळे अजितदादा आमच्या सोबत आले नाहीत। भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणून मी आरोपांच्या चौकशीची मागणी केली होती। त्या भूमिकेतून ती योग्य होती। बारामतीच्या लढाईत दादांना कुटुंबानं एकटं पाडलं। ते अभिमन्यूसारखे एकटे लढले। आमच्या लोकांना अजित पवारांच्या लढ्याचं अप्रूप वाटतं। राज ठाकरेंना लोकसभेला जागा देऊ शकलो नाही कारण आम्ही तिघ पक्ष एकत्र होतो। आता केवळ 48 जागा आहेत, त्यामुळे मनसेबाबत आता विधानसभेत बघू।